नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड सेमिस्टर एक्झाम केमिस्ट्रीचा क्वेश्चन पेपर। सो लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिल्यांदा आहे सेक्शन ए, ज्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर। सो फर्स्ट आहे द pH ऑफ 0.0001 मोलारिटी HCl इज डॅश। सो जे काही करेक्ट आन्सर असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। After that next आहे second, a gas is allowed to expand in a well insulated container against external pressure of 2.5 bar. Change in volume is 2 liters and the change in internal energy will be. So just तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे थर्मोडायनामिक्समधला आणि तुम्हाला याचा आन्सर मिळेल। सो करेक्ट आन्सर जे आहे ते तुम्ही ते लिहू शकता। साइन चेकआउट करायचं आहे, प्लस की मायनस हे तुम्हाला पाहायला मिळेल डिपेंडिंग अपॉन ते एक्सपांड होतं आहे की कसं होतं याच्यानुसार। नेक्स्ट आहे थर्ड वन, ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl द गॅस लिबरेटेड ॲट एनोड इज H2O2 Cl2 H2O2। सो हे पण तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे। त्या चॅप्टरमधून अशाच प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात इलेक्ट्रोलायसिसमधून की कोणता गॅस ॲनोडवरती असेल, कोणता गॅस कॅथोडवरती असेल वगैरे। नेक्स्ट आहे फोर, कॅल्कोजन्स आर ग्रुप ऑफ डॅश एलिमेंट्स 15 ग्रुप नंबर 15, ग्रुप नंबर 16, 17 की 18। नेक्स्ट इज मोस्ट सुटेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ टिटॅनियम। सो या ठिकाणी मोस्ट पाहिजे। सो मोस्ट सुटेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ टिटॅनियम इज +1 लाईक 1 2 3 की 4। नेक्स्ट आहे फिनॉल्स आर डॅश इन नेचर, ॲसिडिक असतात, बेसिक आहेत, न्यूट्रल आहेत की सॉल्ट आहेत। सो बेसिकली तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करणार आहात आत्ता प्रॅक्टिस म्हणून, तेव्हा हे पण ट्राय करा की फिनॉल्स जे काही ॲसिडिक बेसिक जे पण असतील ते त्याच्यामागचं रिझन काय आहे किंवा तेच का आहेत हे पण लक्षात घ्या, जेणेकरून एक्झाममध्ये जर क्वेश्चन फिरवून आला तर तुम्हाला त्याचा आन्सर आलं पाहिजे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँटीबाईट इरिटेशन इज ड्यू टू ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, प्रोपिनोइक ॲसिड की ब्युटानोइक ॲसिड। सो तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे अगेन की हे अँटीबाईट इरिटेशन त्या पर्टिक्युलर ॲसिडमुळे का होतं, त्याच्यामध्ये असं कुठलं एलिमेंट आहे किंवा काय आहे हे पण शोधून ठेवा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला जर कसाही क्वेश्चन विचारला तरी पण आन्सर आलं पाहिजे। नेक्स्ट क्वेश्चन इज मेंडियस रिडक्शन प्रोड्युसेस 1 डिग्री अमाइन्स, 2 डिग्री अमाइन्स, 3 डिग्री अमाइन्स की 4 डिग्री अमाइन्स। सो जे काही आन्सर असेल ते तुम्हाला लिहायचं आहे। नाइन्थ इज सुक्रोज इज मोनोसेक्राइड आहे, डायसेक्राइड आहे, ट्रायसेक्राइड आहे, अमाइड आहे, जे काही आहे। सिल्क इज डॅश फायबर, प्लांट पॉलिमर, सिंथेटिक, ॲनिमल की सेमी सिंथेटिक। नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 2 दॅट इज आन्सर द फॉलोइंग। सो पहिला आहे व्हॉट इज युनिट सेल, अगेन इझी क्वेश्चन आहे। अशाच प्रकारचे आन्सर्स तुम्हाला शॉर्ट आन्सर टाईपमध्ये येतात 1 मार्क्ससाठी। सेकंड इज कॅल्क्युलेट वॅन हॉफ फॅक्टर ॲज्युमिंग कंप्लीट डिसोसिएशन ऑफ पोटॅशियम ब्रोमाइड सोल्युशन। नेक्स्ट इज डिफाईन हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन। Third is what are interhalogen components. Fifth is write 2 application of coordination compounds. Next is give an example of symmetrical and give example of symmetrical and unsymmetrical ketones. Next is 7th define nanomaterial. 8 is define entropy. सो अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत 1 मार्क्ससाठी, याच्यामध्ये फक्त डेफिनेशन एक्सपेक्टेड असते किंवा जर एक्झाम्पल विचारलं असेल तर ते एक्झाम्पल एक्सपेक्टेड असतं आणि याचं उत्तर साधारणतः 3 ते 4 ओळींप्रमाणे लिहायचं असतं। नेक्स्ट इज सेक्शन बी। सेक्शन बीमध्ये एनी 8 तुम्हाला अटेम्प्ट करायची आहे, 2 मार्क्ससाठी इच क्वेश्चन आहे। सो शॉर्ट आन्सर टाईप आहे। फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये अ कंपाउंड मेडअप ऑफ एलिमेंट A and B crystallizes in FCC structure. A is present at the corner, B is present at the center of each face of cube. What is formula of compound? Again एकदम इझी क्वेश्चन आहे। आय वुड सजेस्ट की जर पॉसिबल असेल तर प्लीज यासाठी ते क्यूबचं डायग्राम ड्रॉ करा। तसं या क्वेश्चनसाठी 2 मार्कासाठी एक्सपेक्टेड नाही आहे, बट तुमच्याकडे वेळ वगैरे असेल तर ड्रॉ करू शकता, कारण हे जे इनिशियल क्वेश्चन्स आहेत ना तर हे चेक करताना एक एक्साइटमेंट असते एक्झामिनरच्या हातामध्ये। जर तुम्ही हे क्वेश्चन्स खूप छान पद्धतीने लिहिले तर तुमचे मागचे आन्सर्स याच्यानंतरचे आन्सर्स जरी मोठे असले, त्याच्यामध्ये थोडीफार जरी चूक झाली असेल ना तरी ते इतकं डिटेलमध्ये नाही बघितलं जात। सो ट्राय करा की तुम्ही छान इम्प्रेशन बिल्ड कराल। नेक्स्ट इज डिफाइन हायपरटोनिक आणि आयसोटोनिक सोल्युशन। डेफिनेशन बरोबर ट्राय करा की एक्सपेक्टेड नसलं तरी पण एखादं छोटंसं एक्झाम्पल याच्यामध्ये द्यायचं आहे दोघांचं पण। क्वेश्चन नंबर 5 आहे फॉर अ रिॲक्शन CH4+2O2 विल गिव्ह यू CO2+H2O चे 2 मॉलिक्युल्स। तर या ठिकाणी जे हीट एमिशन आहे दॅट इज हीट रिक्वायर्ड आहे दॅट इज 890 किलोजूल्स पर मोल। सो वी हॅव टू कॅल्क्युलेट हीट ऑफ 32 ग्राम्स ऑफ मिथेन। ओके ठीक आहे।
सो तुम्हाला 32 ग्राम मेथेनसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट इज डिफाईन सॉल्ट ब्रिज अँड गिव्ह इट्स युजेस. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, PYQजमध्ये खूपदा विचारला गेलेला आहे. आणि इलेक्ट्रोलायसिस हा चॅप्टर मोठा असला तरी पण याच्यामधले काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहेत जे विचारलेच जातात. सो पूर्ण चॅप्टर जरी तुम्ही नाही केला तरी पण हे क्वेश्चन्स नक्की करा. इवन मी प्रत्येक चॅप्टरमधले कोणते क्वेश्चन्स करायचे आहेत PYQचं ॲनालिसिस करून अपलोड केलं आहे. सो ते पण व्हिडिओज बघा, कारण आय नो की सगळे चॅप्टर्स खूप मोठे आहेत, खूप जास्त कॉन्टेंट आहे. इतका सगळ्या थिअरीचा रट्टा आपण नाही मारू शकत. सो त्याच्यामुळे जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत तेच फक्त तुम्ही केले तरी पण सफिशियंट आहे. नेक्स्ट इज डिफरन्शिएट बिटवीन लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनॉइड्स. ग्रुप नंबर 18 एलिमेंट्स आर अनरिॲक्टिव्ह गिव्ह रिझन्स. आता हे सगळ्यांना माहिती असलंच पाहिजे, 10वीपासून आपण करतो आहे हे. नेक्स्ट इज ड्रॉ सीस अँड ट्रान्स आयसोमेट्रिक स्ट्रक्चर ऑफ प्लॅटिनियम NH3 twice Cl2. एक्सप्लेन वर्ड्स रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. ओके, सो रिॲक्शन द्यायचं आहे, एक्झाम्पल द्यायचं आहे, कशी रिॲक्शन होते हे सांगायचं आहे. हाव इथर आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम हायड्रोकार्बन्स. राईट स्टीफन रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. नेक्स्ट इज वॉट आर होमोपॉलिमर्स अँड कोपॉलिमर्स. गिव्ह एक्झाम्पल ऑफ इच. सो प्रत्येकाचं एक्झाम्पल द्यायचं आहे आणि डेफिनेशन द्यायची आहे. 1 मार्क फॉर डेफिनेशन, अर्धा मार्क फॉर डेफिनेशन, हाफ मार्क फॉर एक्झाम्पल, सेम फॉर बोथ. नेक्स्ट इज डिफाईन पेप्टाईड बॉन्ड अँड एक्सप्लेन बेसिसिटी ऑफ अमाइन्स. हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अमाइन्समधला. नेक्स्ट इज सेक्शन C. याच्यामध्ये पण तुम्हाला अगेन कोणतेही 8 क्वेश्चन्स जे आहेत तर ते अटेम्प्ट करायचे आहेत आणि इच क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आहे. सो राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयोनिक क्रिस्टल्स अँड कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. सेकंड इज डिफाईन बफर सोल्युशन म्हणजे काय. अगेन हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये खूपदा विचारला गेलेला आहे. राईट सेल रिॲक्शन अँड कॅल्क्युलेट इनॉट सेल ऑफ. ओके, सो तुमच्याकडे काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे सगळ्यांना माहिती पाहिजे हे नोटेशन्स काय रिप्रेझेंट करतात, सॉल्ट ब्रिज काय आहे, रिॲक्शन ॲनोडची कुठली आहे, कॅथोडची कुठली आहे. सो या ठिकाणी तुम्हाला अकॉर्डिंग टू दॅट हे सॉल्व करायचं आहे आणि कॅल्क्युलेट करायचं आहे. इनॉट एकच फॉर्म्युला आहे पण तुम्हाला गिवन लिहायचं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड लिहायचं आहे, फॉर्म्युला लिहायचं आहे, सोल्युशन लिहायचं आहे आणि ॲट द एंड जे काय आन्सर आहे त्याला बॉक्स करायचं आहे. सो या फॉर्मॅटमध्ये आन्सर असलं पाहिजे सो दॅट तुम्हाला ऑलमोस्ट 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. अगेन आन्सर बरोबर असलं पाहिजे. नेक्स्ट इज डिफरन्शिएट बिटवीन आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक प्रोसेस अँड डिफाईन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो हे सगळं एकातच आहे. डिफरन्शिएटसाठी 2 मार्क आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिफाईन करायला 1 मार्क. नेक्स्ट इज व्हॉट आर ऑक्साइड्स आणि गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ ऑक्साइड्स. अगेन इझी क्वेश्चन. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅग्नीज इन MnO4 -2 आणि MnO4-. सो बेसिकली हे कसं तुम्ही फाइंड आउट करणार आहात ऑक्सिडेशन स्टेट ते पण दाखवायचं आहे. डिफाईन लॅन्थेनॉइड कंट्रॅक्शन आणि स्टेट एनी 2 युजेस ऑफ ॲक्टिनॉइड्स. सो यासाठी 1 मार्क, यासाठी 1 मार्क आणि यासाठी 1 मार्क. डिफाईन लिगेंड्स आणि राईट 4 पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर्स थिअरी. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये खूपदा विचारला जातो. IUPAC नेमिंग करायचं आहे, 1, 2, 3 प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 23. आयडेंटिफाय A अँड B इन द गिवन रिॲक्शन. आणि त्याच्यामधलाच त्याच्यामधला सेकंड एक क्वेश्चन आहे दॅट इज व्हॉट इज विनेगर. सो हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. हा A आणि B वाला 1 क्वेश्चन आहे आणि व्हॉट इज विनेगर 1 क्वेश्चन आहे. सो हा 1 मार्काचा आहे, हा 2 मार्काचा आहे. याच्यामधला पण A फाइंड आउट करायला 1 मार्क, B फाइंड आउट करायला 1 मार्क. ठीक आहे, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन पण लिहायचं आहे. फक्त A इज इक्वल टू हे आणि B इज इक्वल टू हे असं नाही लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट इज व्हॉट आर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन खूपदा विचारला गेलेला आहे. आणि नेम 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन 25. What do you mean by reversible process आणि state the features of reversible process. Question number 26 is vulcanization, enzymes, biodegradable polymers. हे सगळं 1-1 मार्काला करायचं आहे. आणि हे जे शेवटचे चॅप्टर्स आहेत ते काही कॉलेजेसमध्ये ना सेमिस्टरला नाही विचारले जात, बट अगेन मी बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच हा पेपर असल्यामुळे ते पण याच्यामध्ये टाकलेले आहेत. नेक्स्ट इज सेक्शन D. सेक्शन Dमध्ये तुम्हाला कोणतेही 3 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. 4 मार्काला प्रत्येक क्वेश्चन आहे, 4 मार्कांसाठी. सो याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 आहे. अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 0.05% डिसोसिएटेड इन 0.02 मोलॅरिटी सोल्युशन. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ दी ॲसिड. इथे जे काही क्वेश्चन्स असणार आहेत सेक्शन Dमधले त्याच्यामधलं प्रत्येक क्वेश्चन हा हाफ थेरी बेस आणि हाफ न्यूमॅरिकल बेस असणार आहे. सो न्यूमॅरिकल बेस हाफ झालं, थिअरी बेसमध्ये आहे एक्सप्लेन अँड शो दॅट डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT. सो आता याच्यामध्ये 2 मार्क्स न्यूमॅरिकलसाठी आणि 2 मार्क्स या 2 प्रोवाल्या क्वेश्चनसाठी.
नेक्स्ट आहे डिफाईन एनी 3 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ग्रीन केमिस्ट्रीमधला. आणि डिफाईन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आता बघा याच्यामध्ये चॅप्टर्स पण मर्ज केले जाऊ शकतात. सो बेसिकली सेक्शन डीमध्ये 2-2 मार्कांचे 2 क्वेश्चन्स आणि त्यामधलं पण दोन्ही थिअरोटिकल किंवा एक न्यूमॅरिकल एक थिअरी असं दोन्ही न्यूमॅरिकल मोस्टली नाही विचारले जात. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये आहेत. 29th क्वेश्चन आहे द हाफ टाइम ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 990 सेकंड्स. सो इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट इज 0.08 मोल पर डिमीटर क्यूब असेल तर वॉट कॉन्सन्ट्रेशन वूड रिमेन आफ्टर 35 मिनिट्स. सो हे झालं न्यूमॅरिकल आणि हे 2 मार्कांसाठी आहे. नेक्स्ट इज डिफाईन मेटॅलर्जी एका मार्कासाठी आणि डिफाईन रोस्टिंग एका मार्कासाठी. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन 30 डिफाईन अँड एक्सप्लेन असेंट टू रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 31 आहे हे तुम्हाला 4 मार्कांसाठी करायचं आहे. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 31 डिफाईन मोलार कंडक्टिव्हिटी अँड होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आणि ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ H2SO4 आणि ClF5. आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यासाठी 1 मार्क, याच्यासाठी 1 मार्क, H2SO4च्या स्ट्रक्चरला 1 मार्क आणि ClF5च्या स्ट्रक्चरला 1 मार्क. तर अशा पद्धतीने क्वेश्चन्समध्ये मार्किंग स्कीम किंवा मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असतं. हे मी यासाठी सांगितलं की तुम्हाला एक्झाममध्ये पण कळलं पाहिजे की आपण जो काही क्वेश्चन सॉल्व करतो आहे त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्सला किती मार्क्स आहेत किंवा कसे मार्क्स आहेत. सो ते कळलं तर तुम्ही त्यानुसार जे आहे तर ते आन्सर्स लिहू शकता किंवा तेवढे मोठे किंवा त्याच्यामध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे हे जाणून घेऊन तुम्ही आन्सर्स लिहू शकता. सो आय होप की तुम्हाला पेपर कसा असेल याच्याबद्दल एक थोडक्यात अंदाज आलेला आहे जे की तुम्हाला एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वाचं ठरेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.